महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा। जो जमीन है गट नंबर 30, ये जमीन पे कुछ भूमाफिया ने 20 से 25 एकड़ जमीन पे प्लॉटिंग गिराई हुई है और वहाँ का जो तालाब है वो तालाब उन्होंने पूर्ण दबा डाले हुए है, भूमि सपाट करे हुआ है। वहाँ का जो डोंगर था बहुत बड़ा, वो डोंगर भी उन्होंने पूरा खोद के उमरूम बेचे हुआ है। ये इसके विरोध में हम कलेक्टर तहसीलदार इनको निवेदन दिए हैं। अभी तक कुछ कार्रवाई नहीं होने की वजह से हम आज ये अनशन को बैठे हुए। काय कारवाईची मागणी? हमारी जो मांगनी है, प्लॉटिंग जो गिराई हुई है वो भूमि सपाट करो और भूमाफिया पे गुने दाखिल करो और रमेश मुंडलोर को निलंबित करो, ये हमारी मांगनी है। नाम बोले। नाम विकास पाखरे, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी। काय सांगणार, कुठल्या गायरान जमिनीचा भूमाफियाचा जे तांडव चाललेला आहे याबाबत आपण काय माहिती सांगणार? या भूमाफियाचा जो तांडव चालू आहे औरंगाबाद तालुक्यामध्ये महालपिंपरी शिवारामध्ये शासनाची 100 ते 125 एकर गायरान जमीन आहे। तिचा गट नंबर 30 आहे। ह्या जमिनीवर ह्या भूमाफियांनी येथील जो तलाव आहे पूर्णपणे 20 ते 25 गुंठ्यामध्ये जो तलाव होता तो तलाव सुद्धा त्यांनी भूसपाट केलेला आहे आणि खूप मोठा डोंगर, हा डोंगर सुद्धा तो भूसपाट केलेला आहे। आणि जी 20-25 एकरची गायरान जमीन आहे जी शासनाची, त्या जमिनीवर ह्या भूमाफियांनी प्लॉटिंग पाडलेली आहे आणि हे लोक ती जमीन विक्री करत आहे। यामध्ये तलाठी जे आहे, संबंधित एरियामधले जे तलाठी आहेत त्यांचा काय रोल आहे? यामध्ये जे तलाठी जे आहेत आणि पुन्हा मंडळचे अधिकारी जे आहेत हे लोक त्या लोकांना मॅनेज झालेले आहेत आणि तहसीलदार रमेश मुंडलोर हे सुद्धा मॅनेज झालेले आहेत। आम्ही त्यांना विचारणा करण्यात गेलो असता तुम्हाला काय करायचं ते करा अशा भाषेत आम्हाला रमेश मुंडलोर तहसीलदार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहोत। तर संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना आपण निवेदन यामार्फत आपण माहिती दिलेली आहे का? मी कमीत कमी या प्रकरणाचा 2 ते 3 महिन्यापासून पाठपुरावा करत आहे आणि वेळोवेळी रमेश मुंडलोर यांना मी या प्रकरणी खूप वेळेस निवेदन सुद्धा दिलेले आहेत। त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न करता आम्हाला अशा भाषेत बोलल्यामुळे मी स्वतः काल गव्हाणे साहेबांना भेटलो। गव्हाणे साहेब मला तोंडी आश्वासन दिलेले आहे की भूमाफियावर आम्ही गुन्हे दाखल करू आणि रमेश मुंडलोरवर आम्ही कारवाई करू, असं आम्हाला तोंडी आश्वासन दिलेलं आहे। आजच्या आपण निदर्शन आपण आमरण उपोषण ठेवलेलं आहे, यामार्फत काय संदेश अधिकारी यांना देणार आहे? मी एकच सर्व जे शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत, जर असा मुजोरपणा जर तुम्ही शासनाचा पगार घेऊन जर तुम्ही अशा भूखंड माफियांना आणि अशा लोकांना तुम्ही जर सहकार्य करत असाल तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, ही लोकशाहीला घातक गोष्ट आहे। तरी माझं म्हणणं आहे की तुम्ही सरळ सरळ शासनाचं नुकसान होणार नाही, शासनाचा जिथे फायदा आहे जिथे तोटा आहे या दृष्टिकोनातून तुम्ही शासनाची नोकरी करावी। आपलं नाव सांगा। मी विकास पाखरे, प्रदेशाध्यक्ष आहे मी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा।